वर्मदावी मग याच काशी. संसारामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटतं की मी ज्या जागेवर आहे त्या जागेवरून सुटलं पाहिजे. मी ज्या जागेवर आहे त्या जागेवर सुटलं पाहिजे. ज्यांना खूप प्रयत्न केला, नोकरीच लागली नाही, लागली पण चंद्रपूरला लागली. त्यांना वाटलं ह्या जागेवरून आपण सुटून दुसरीकडे गेलं पाहिजे. बऱ्याच जणांची अडचण झाली. मुंबईमध्ये कमी पगार, कुटुंब सांभाळणं मुश्किल झालं. त्यांना वाटलं इथून बदली होऊन तिकडे गेलं पाहिजे. म्हणजे ज्या जागेवर आपण आहोत त्या जागेवर आपण सुटून कुठेतरी दुसरीकडे जाण्याची इच्छा आहे सर्वांची आहे. गाय गोठ्यामध्ये बांधून टाकली, तिला वाटतं आपण सुटावं, रानात जावं. पोपट पिंजऱ्यामध्ये कोंडून टाकला, त्याला वाटतं आपण रानात जावं. शेतामध्ये सतत काम करणारे माणसं, त्यांना वाटतं बाजाराच्या दिवशी एक दिवस तरी कमीत कमी बाजाराला मिळावा थोडासा चान्स. प्रत्येक जण असं सुटण्याचा प्रयत्न करतो. पण केव्हा केव्हा काही माणसं बांधलेलीच नसतात, पण ते बळतच बांधून घेतल्याच्या भ्रमात पडतात. ते पोपट पकडणारा व्यक्ती, त्याने आपल्याशी लांबलचक काडी केली, चोपडी केली आणि त्याला दोन्ही पण असं थोडं मऊ केलं. हात लागला की ती उलट व्हायचं. त्याच्यामध्ये पोपट उडला आणि त्याच्यावर जाऊन बसला. बसल्याच्या नंतर ते उलट झालं, पोप खाली गेला, मान त्याची खाली झाली, त्याला आकाश दिसायला लागला. त्याला असं वाटलं की एवढं मोठं आकाश, एवढे मोठे आपण उंच गेलो आणि आपले हात पाय जर सुटले या काडकीतून, आपण जमिनीवर केव्हा पडायचो? जमीन दिसत ना, आकाशच आकाश, पुढेच जमीन. आणि म्हणून तो इतका घट्ट धरी तेवढ्यामध्ये पारदी आला आणि पोपट पकडला आणि घेऊन गेला. आता तो पोपट बांधलाय कोणी? का त्याने स्वतः बांधून घेतलंय? पोपटाने स्वतःला
बांधून घेतलं. तसं तुम्ही आम्ही सारे संसारामध्ये कोणी तुम्हाला बांधले का तुम्ही स्वतः बांधून घेतलंय? वय 70 झाल्याच्या नंतर सुद्धा बांधाने म्हशी चारणं तुम्हाला बांधलंय काय कोणी? 60 वर्ष पूर्ण झाल्यावर 50,000 रुपये तुम्हाला महिन्याला शासन द्यायला लागल्यावर सुद्धा पुन्हा 4 बकऱ्या सांभाळावा. हे तुम्ही बांधून घेतलंय का तुम्हाला कोणी बांधलंय? महाराज झाल्याच्या नंतर महिन्याला 10 कीर्तने मिळाली, 2-2 हजार मिळाली, 20,000 मिळाले, खर्च पाणी काहीच नाही. 20,000 मिळाल्याच्या नंतर सुद्धा घरी आल्याच्या नंतर काय त्यांनी लगेचच फवारायचा डबा घेऊन फवारीत बसावं का, किडी मारीत बसावं का? नाही. बांधण्याची गरज आहे का? नाही. पण आता बांधलं कोणीच नाही, पण त्यांनी स्वतःला बांधून घेतलेलं आहे. आता थोडं पुढे येतो जरा. आपण सारे जण बंधनामध्ये बांधलेलो आहोत, आणि ज्याने बंधनात बांधल्या जातात त्या बांधणाऱ्या वस्तूचं नाव काय? दोरी. काय नाव आहे त्याचं? दोरी. दोरीने सारे बांधले जातात. जेलमध्ये असू द्या, घरात असू द्या, दारात असू द्या, बैल असू द्या, गाय असू द्या, बकरी असू द्या, मेंढी असू द्या, जे कोणी असतील ते सारेचे सारे बांधले जातात. कशाने? दोरीने. त्या दोरीला संस्कृत मध्ये एक शब्द आहे. काय शब्द आहे महाराज? दोरीला एक शब्द आहे संस्कृत मध्ये. काय शब्द असावा? रज्जू तो दृष्टांत सांगता नाही येतो, पण त्याचा प्रसिद्ध शब्द आहे, त्याचं नाव आहे गुण. दोरीला काय म्हणतात? गुण. असे किती गुण आहेत? तर 3 गुण आहेत. सत्वम रजस तम इति गुण प्रकृती संभवा. हे 3 गुण आहेत. सत्वगुणामध्ये काही माणसं बांधले, रजोगुणामध्ये काही माणसं बांधले, तमोगुणामध्ये काही माणसं बांधले. तमोगुणामध्ये जे बांधले त्यांची गती वेगळी, रजोगुणामध्ये जे बांधले त्याची गती वेगळी, सत्वगुणामध्ये जे बांधले त्याची गती वेगळी. सत्वात् संजायते ज्ञानम् रजसो लोभ एव च प्रमाद मोहो तमसो भवतो अज्ञानमेव च. सत्वगुणामध्ये जे बांधले त्यांच्या जीवनामध्ये 2 गोष्टीचा उत्कर्ष होतो. सत्वात् संजायते ज्ञानम्. सत्वगुणाने माणसाकडे ज्ञान येतं, रजोगुणाने माणसाकडे लोभ येतो, आणि तमोगुणाने माणसाकडे मोह येतो. मोहाने माणसं बांधली जातात, अहंकाराने माणसं बांधली जातात, ज्ञानाने भी माणसं बांधली जातात. पण ज्ञानाने जे माणसं बांधले जातात ते मोक्षाच्या दारापर्यंत जातात. रजोगुणाने जी माणसं बांधली गेली ती संसाराच्या दारापर्यंत, आणि तमोगुणाने जी माणसं बांधल्या गेली ती 7 तळवितळ सुतळ तळातळ महातळ पाताळापर्यंत ती माणसं बांधली जातात. कोणती माणसं? जे तमोगुणाने बांधले जातात. बाई तुम्हाला झोप आली, विठ्ठल विठ्ठल.
पण बांधणारी व्यक्ती कोण आहे? बांधणारी व्यक्ती उदाहरण सांगितलं तर लक्षात आहे. एक जणाला बैलाचा राग आला, त्याने 2 काठ्या घेतल्या आणि बैलाला मारायला लागला. खूप बैलाला 2-4 काठ्या मारल्या. बैल घाबरला, पळाला. पण त्याच्या लक्षात आलं की पुन्हा हाती लागायचं नाही. त्याने आपली गवताची हिरवी पिंडी घेतली आणि अशी दाखवली. लांब गेलेला बैल, भीतीच्या पोटी थरथर कापणारा बैल पुन्हा परत आला आणि गवताची पिंडी खायला लागला. हिरविया चारा पशु भांबवू, हिरवा चारा पाहिला पशु भांबून झाला. नवरा बायकोचे भांडण झाले. स्टेशन पर्यंत गेले. 5 वाजूपर्यंत बसले. एकदम ओळखीचा भेटला. त्यामुळे रामभाऊ आज नाही वेळ घातला बा तुम्ही इथं. तो म्हणला नाही ट्रेन यायची, वाराणसीला जायचं. तो म्हणला सकाळपासून 5 ट्रेन आल्या, का नाही बसला? तो म्हणला प्रत्येक वेळा ट्रेन पाहिल्याच्या नंतर, दरवाजाजवळ गेल्याच्या नंतर माझं जे छोटस नातू आहे ना, त्याची आठवण येते आणि ते मला माग ओढीतोय ट्रेन मध्ये बसू द्यायला. ते म्हणले मग बसू देते तर जातो कशाला तर माग. याचा काय झाला, त्या नातवाच्या आसक्तीने एवढा बांधलेला म्हातारा, वाराणसीला जाणारा म्हातारा दिवसभर स्टेशनला राहिला आणि पुन्हा परत आला. का तर त्यांच्या अंतःकरणामध्ये एक इच्छा आहे आणि त्या इच्छेचं नाव आहे वासना. वासना ही प्रत्येकाला या जन्मात बांधून टाकते. मेल्याच्या नंतर दुसऱ्या जन्मापर्यंत सोडीतच नाही आणि दुसऱ्या जन्मात आणून सोडल्याच्या नंतर पुन्हा त्या जन्मात बांधून टाकते आणि अशा हजारो जन्मामध्ये बांधितच राहते, सोडीतच राहते. विढाला नको आलेच नाही. वासनेबद्दल नाथ महाराजांचं एक भारूड आहे. वासना वढाळ गाय गाड्यानो, वासना वढाळ, वासना वढाळ गाय गाड्यानो, वासना वढाळ. जाऊ नये तिकडे जाय म्हणून तिचा मोडावा पाय. वासना वढाळ गाय गळ्यात माळ असताना तुम्हाला शक्य कसं होतं? तुम्हाला ते काही अवघड नाही. मला सकाळी गंध लावल्याच्या नंतर त्याचं काय करायचं? तुम्हाला काहीच नाही करायचं. दुकानाच्या जवळ गेले तर आपला थुंका घ्यायचा, हा थुंकायचा, वळायचा टपका, गंध बाजूला करायचा, घ्यायचं, प्यायचं, 4-2 फुटाने खायचे, वाकडं तोंड करीत बाहेर यायचं. बाकी काय? वाकडं तोंड करीत बाहेर यायचं, बाकी काय? मी त्याला असं का बरं तुम्ही झाला? ते म्हणजे सवय लागून गेली नाही. सवय लागली, पण लावली तरी सवय तुम्हाला कोणी? ज्यांनी सवय लावली त्याचं उत्तर आपल्याला सांगत नाही, ते फक्त त्याच्यामध्ये गुंतलेले आहे. तसे आपण सारेचे सारे एका व्यक्तीमध्ये बसलो. त्या व्यक्तीचं नाव आहे वासना आणि त्या वासनेला मदत करणारे एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे अहंकार. श्रीमद भागवत कथेची जर श्रीमद भागवत कथा वाचायला गेला, भयानक कथा ऐकायला नव्हे, ऐकणाऱ्याला सांगता यायचं नाही. जो वाचीन त्याला कळेल. चतुर्थ स्कंदाच्या 8व्या अध्यायाच्या 13 श्लोकामध्ये आणि अधर्माच्या संततीचं वर्णन आहे. आणि त्या अधर्माच्या संततीमध्ये एकच विशेषता आहे,
बहीण भावाचा जन्म झाला की त्यांचंच त्यांच्या बरोबर लग्न होतं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली की त्यांचं लग्न होतं. दुसरा मुलगा होत नाही, तिसरी मुलगी नाही, ते दोघच राहतात. ते कुठपर्यंत येतात? वासनेपर्यंत येतात. आणि मग वासनेचा पती अहंकार आणि दोघं एकदा का जुटले रे जुटले तर संसारातले सारे माणसं मारून मारून परेशान केले. पण विचारलं हे अहंकाराला कोणी मारी की नाही? महाराजांनी सांगितलं मारणारे आहेत, त्याला बी मारणारे आहे. संसारामध्ये किती मोठा झाला तर त्याला मारणारे लोक. एक छोटस उदाहरण सांगेल, लवकर पुढे जात. योगाकडे एकदा संत मंडळी वैकुंठ धामाला गेली, पण जाताना उशीर झाला. 10 वाजता पोहोचली. साऱ्याची झोपण्याची तयारी, जवळजवळ सारे लोक वैकुंठ धामातले कामधाम करणारे निघून गेले. तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याला आवाज दिला. ते आले. हे कोण आहे? अरे संत आ गए भाई, अच्छी बात है, चलो भोजन पाणी की प्रबंध करो. लक्ष्मीला विचारलं, साधू लोक आले, जेवणाची काय व्यवस्था होती? म्हणले सारे लोक स्वयंपाक पाणी करणारे खाऊन. ए छोटू छोटू बैस खाली, बैस बैस खाली. तो चाली एवढ्या माणसात सारे गेले. आता कोण काय करील, आता कोण काय करील? तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा वडा करू नका, पटकन काहीतरी व्यवस्था करा. तिने सांगितलं 5 मिनिटात त्यांना हातपाय धुवायला लावला, लगेच स्वयंपाक. लक्ष्मीने आपल्या त्या 8 सख्या बोलवल्या, अष्टमहासिद्धी, आणि स्वयंपाक तयार झाला. भगवान परमात्म्याने हळूच सांगितलं त्या अष्टमहासिद्ध्या घरातून बाहेर लावाय. साधू लोक जेवायचे नाही, तेला पाहिलं. यांना त्यांचा आवड आहे अष्टमहासिद्धीचा, कोणाला पार हे जमणार नाही. लक्ष्मीने सांगितलं मग वाढायचं काम कधीच तुम्ही करताल का? मग देवाने सांगितलं मी जर वाढायचं काम केलं तर वैकुंठ भुवनाचं महत्व काय राहील? ज्या दिवशी घरामध्ये एखाद्या चांगल्या माणसाच्या घरात गेला, त्या घरातला करता माणूस तुम्हाला पाणी द्यायला लागला की समजा की या घरामध्ये शहाणे माणसं राहतात, पण त्यांच्या किमती नाही घरात. गावात गेल्याच्या नंतर 4 येडी जर सुरुवातीला भेटले तेच तांडव करायला लागले, समजा की या गावातले शहाणे आता येडी झालेले आहेत. शहाणे आता येणे झालेले आहेत. आणि योगाकडे लक्ष्मीने सांगितलं मी वाढायचं काम करेन, पण देवाने सांगितलं जेवता जेवता जर त्यांनी तुम्हाला पाहिलं तर तुमच्या हातचं जेवायचं नाही, कारण तुमचा अर्धांग मायेच आहे. आणि माया ही साधू लोकांनाच. योगाकडे पंगत बसली, घाय घायने ती वाढायला आली. हा वाढता वाढता गुंगड घेतलेलं होतं, पदर असा थोडा बाजूला सरकला. साधू लोकांनी पाहिलं, अरे जी वाढी ती माया आहे, हिचं नको जेवायला. तेवढ्यामध्ये मायाने हात जोडले, सांगितलं इथून पुढे तुमच्या खेम्यामध्ये मी कधी येणार नाही. आणि जरी मी तुमच्या खेम्यात आले तरी मी तुमची दासी होईल, पायाला लागेल, नमस्कार करीन, लोटांगण घालीन. तू कमले माया होय दासी लागे, होय दासी लागे माया, होय दासी लागे दासी होईल, पायाला लागेल. तुम्ही जिथे राहताल तिथे मी तुम्हाला वैभव देईल, पण अज्ञान तुमच्याकडे येऊ देणार नाही. तरी पण भगवान श्री हरीने सांगितले. श्री हरीला विचारलं साधू लोकांने हे माया खरं सांगते की खोटं सांगते? भगवान श्री हरीने सांगितलं जर तसं घडलं नाही तर माझ्या नावाचा जप करी जा, मी मायेला दूर करील. हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ तुटेल. हरी हरी म्हटलं की मायेचं बंधन तुटेल. मायेचं बंधन तुटलं की संसार तुटेल. एक जण बाजाराला गेले, एक म्हैस घेऊन आले. पत्नीने विचारलं चांगली आणली म्हैस. आपली लगबगीने आतमध्ये गेली, तांब्याभर पाणी आणलं, हळदी कुंकू आणलं, थोडस खाण्याच्या वस्तू आणल्या, ओवाळलं म्हशीला, पाय धुतले आणि विचारलं केवढ्याला आणली? 50,000ला आणली. दूध 10 लिटर देणार आहे. हिच्या बरोबर आलेलं ते बछडे, त्याची किती किंमत दिली? तो म्हणला नाही त्याच्या त्याची बी. बाईने बारकाव्याने पाहिलं तर काही मोठाले गुचड, काही बारकाले गुचड, काही पांढऱ्या लिखा. वा
तिने विचारलं हे साऱ्या लोकांचं हे म्हशीचे पैसे दिलेत, पण या गुचड्यासाठी किती, मोठ्यासाठी किती, छोट्यासाठी किती? त्याने सांगितलं नाही, त्याच्यातच सर्व आहे, त्याच्यातच सर्व आहे. योगायोगाने कालांतराने गुचडे इतके गुचडे झाले की गुचड्याने म्हैस मारली. म्हैस मेल्याच्या नंतर बाईने विचारलं म्हैस मेली पण आता गुचडे कसे मारायचे? मालकाने सांगितलं जशी म्हैस मेली तसे गुचडे मरणार आहेत. म्हैस आणली की बरोबर येते, म्हैस मेली की गुचड मरून जातात. तसं माया रूपी म्हैस आणल्याच्या नंतर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार येतात आणि ती मारल्याच्या नंतर हे सारेचे सारे मरून जातात. पण मारण्याचं काय साधन आहे? महाराजाने समजून सांगितलं. मारण्याचं सोपं साधन आहे, सरळ साधन आहे, आणि ते साधन अभंगाच्या शेवटच्या चरणात ज्ञानदेव माने हरी जप करे. ज्ञानदेव माने हरी जप मुखाने हरी हरी म्हटल्याच्या नंतर प्रपंचाचं धरणं तुटतं. पण केव्हा केव्हा माणसं एक मार्ग सापडला तरी दुसऱ्या मार्गाने लवकर जाण्याचा प्रयत्न करतात. लवकर जाण्याचा प्रयत्न करतात. एक जण बिचारे गावापासून निघाले, बीड पर्यंत गेले. जाताना काही मोठं वाहन नव्हतं, डुग्यातच बसले. डुग्याने तास दीड तास लावला. थोडी तारांबळ बी झाली बसण्याची. मनात आलं की आता इथून पुढे डुग्यात नाही बसायचं. मग काय करायचं? तर म्हणजे जरा थोड्या दुसऱ्या गाडीत बसू. तर लाल डब्याच्या गाडीत बसू. गेवराईपर्यंत गेले तर वांत्या व्हायला लागल्या. मनात आलं की ही गाडी धुक्याची, हिच्यात नको, जरा चांगल्या गाडीत बसू. तर एसची गाडीत बसली. औरंगाबाद पर्यंत गेले. तिथून पुढे रेल्वेने जायचं होतं, पण रेल्वे हुकली. लोकांनी नरम भाऊ तुम्हाला, ते म्हणले आता आपला संध्याकाळपर्यंत दिल्लीला जाण्याचा प्रोग्राम आहे, थोडं काम आहे, काय करावं? ते म्हणले काही करू नका, इकडे विमानतळ आहे त्याच्यात बसायला जा, लवकर जातो. 2 तासातलं दिल्लीला पोहोचले. पण दिल्लीचा प्रवास केल्याच्या नंतर त्यांना डुग्याच्या प्रवासाचा भयानक राग आला. ते म्हणजे काय एवढ्या जाग्यामध्ये जायचं, 1.5 तास घेतला म्हणले डुग्याने, आणि किती अंग ठेसलं, आणि एवढा मोठा लांबचा प्रवास केला म्हणले विमानाने, काही त्रास झाला नाही. आणि मग त्याला वाटत गेलं की डुग्यापेक्षा एसटी बरी, एसटीपेक्षा एसटी बरी, त्याच्यापेक्षा ट्रेन बरी, त्याच्यापेक्षा विमान बरी. तसं
संसार चक्राच्या रस्त्याने जात असताना हरिनाम संकीर्तन घेणं चांगलं आहे, सोपं आहे, सरळ आहे. ठाईची बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत अळवावा. पण ही गोष्ट माणसाकडनं होणं जरा कठीण आहे. 8 तास माणूस खुरपू शकतो, पण 2 तास माळ घेऊन भजन करू शकत नाही. 12 तास पायी चालू शकतो, पण अर्धा तास ध्यान लावू शकत नाही. दिवसभर मरणाचं काम करू शकतो, पण देवाची पूजा नाही करू शकत. का? की त्याला हे करायला लागल्याच्या नंतर त्याच्याजवळ हजारो लोक बसलेले आणि ते त्याला तसं करू देत नाही. एक दिवशी भगवान भीम आणि भगवान परमात्म्याचं बोलणं झालं. भीम म्हणला, एवढी मोठी चांगली गंगा वाहते आणि या गंगेचं स्नान केल्याच्या नंतर मनुष्य निष्पाप होतो, पण माणसं आंघोळी का करीना? माणसाला काय अडचण आंघोळ करायची? तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याने सांगितलं, प्रत्येक माणसाच्या हातावरती दान देत असताना 25,000 लोक बसलेले आहेत, ते दान देऊ देत नाही. सप्ताह सुरू होईपर्यंत मनात राहायचं, ह्या वर्षी जरा डबल वर्गणी द्यायची बरं का. आणि वर्गणीवाले मागायला आले तर किती आले आपल्या वाट्याला? आले 1,500. नाही, ह्या वर्षी 1200 देईन, 300 कपात. विचारलं, तू 3,000 देणार होता, आता कस काय माग ओढला? तर सांगितलं, दान देण्याच्या वेळेला तुझ्या हातावरती 25,000 लोक बसतात, ते तुला दान देऊ देत नाही. आणि बऱ्याच गोष्टी सांगितल्या. शेवटी भगवान परमात्म्याने सांगितलं, नदीच्या काठावरती लाखो लोक बसलेले आहेत आणि स्नान करण्यासाठी आलेल्या माणसाला ते स्नान करू देत नाही. म्हणून जेवढे दिंडीमध्ये लोक जातात त्यातले अर्ध्यापेक्षा कमी लोक नळावर स्नान करतात. तिकडे गेल्यावर रस्त्याने जातात. पंढरपुरात गेल्याच्या नंतर तर अर्धे कीर्तनकार चंद्रभागेवर स्नानाला नाही. अर्धे कीर्तनकार चंद्रभागेवर स्नानाला. आणि दिंड्या काढणारे तर अजिबातच नाही, अजिबात नाही. कारण का? त्यांचं लक्ष फक्त कावळ्यासारखं आहे, कोण पाय पडायला येईल, कोण काय देईल, त्याच्यावर लक्ष. आता असे माणसं गंगेच्या काठावर दिवसभर राहिले तरी आंघोळ करायचे नाही. बिंबी गेला, सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजूपर्यंत माणसं शोधित राहिला. असं म्हणला, गंगेच्या काठावर स्नान करण्यासाठी कोणी आलं त्याला त्रास द्यायला त्याला बांधून आणतो. भगवान परमात्मा म्हटले, घेऊन ये माझा. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजूपर्यंत भीम फिरला, पण एकही माणूस भेटला नाही. आले भगवान परमात्म्याकडे, सांगितलं, तुम्ही सांगितलं लाखो लोक तिथं स्नान करू देत नाही, मी दिवसभर राहिलो तिथे, मला एकही माणूस भेटला नाही. ते म्हणले, माणूस भेटवा थोडा भेटू, पण तुम्ही 12 तास राहिला, तो स्वतः आंघोळ केली का गंगेत? तो म्हणला नाही. तो म्हणला, तुला कोणी बंधन घातलंय कधी आंघोळ करायला? नाही. सारी काही सुट्टी असून, सारं काही अनुकूल असून, सारं काही चांगलं असून का तुम्ही परमार्थ करीत नाही? तर त्याच्या पाठीमागे हे 2 लोक आहेत, अहंकार आणि वासना. ते तुम्हाला तसं करू देत नाही. यांना जर घालवायचं ठरलं तर नामचिंतन हे साधन आहे, पण किती तत्परतेने करावं लागेल हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात आहे. प्रपंच
हरीशीन भजसी गोण्या गुणी ज्ञान सायास करसी प्रपंचा दिननिसी. एक बिचारे उत्तर भारतातले महान त्यागी संत महाराष्ट्रामध्ये आले. आल्याच्या नंतर त्याने सावताबाबांचं नाव ऐकलं होतं. गेली लोकांना विचारित सावताबाबा कोण आहे, सावताबाबा कोण आहे, की ज्यांच्याबरोबर देव जेवतो, ज्यांच्याबरोबर देव राहतो, ज्यांच्या हृदयात देव राहतो, ज्यांच्या शेतात देव काम करतो. लोक म्हणले ते तिकडं सावत जा, तिकडे म्हणा विचारायला जाऊ. गेले तर सावताबाबा आपल्या खुरपीत बसले होते. थोडे इकडून मिरची तुरूप काढायचे तिकडे लावायचे, तिकडून कांद्याचं काढायचं तिकडे लावायचे. त्याने विचारलं भैया हम तो बहुत दूर से आ गए, आपका नाम सुन करके हमको लगा था कि आप बहुत ही अच्छे महात्मा हो, आप तो खेती में काम कर रहे हैं. त्याने सांगितलं हो ना, यही काम करता हूँ, यही अपनी जिंदगी है, अपना यही काम है, भगवान ने दिया है तो वही करता हूँ. त्याने विचारलं मी तुम्हाला विचारायला आलो भक्ती काय. त्याने सांगितलं भक्ती एकच आहे, इधर से उखड़ना इधर लगाना, इधर से उखड़ना इधर लगाना, इधर से उखड़ना इधर लगाना. बोले इसका मतलब क्या हुआ. बोले यही मिर्ची का रूप है, यहाँ से उखाड़ने का और यहाँ लगाने का, इधर से उखड़ने का इधर लगाने का, इधर से उखड़ने का इधर लगाने का. हाँ लेकिन ये बात जरूर है, इधर से उखड़ने के बाद उधर लगाते समय एकाग्र होकर के लगाना, नहीं तो जल जाएगा. शहाणे माणसं समजून गेले. त्याने सांगितलं इकडनं काढायचं इकडं लावायचं, इकडनं काढायचं इकडं लावायचं. याचा अर्थ संसारावरचं प्रेम काढायचं आणि देवाच्या कामात लावायचं. हे जो दोर भरती आवेडती, जरी लेट ट्रेन निघली तरी रात्रीच्या प्रवासात ती रस्ता कव्हर करीत असते. मधल्या चाली सोडल्याच्या नंतर रस्ता कव्हर होतो. आणि आपल्या कीर्तनामध्ये कोणालाच अंदाज येत नाही कुंकुम केव्हा आले, हे विशेषता आहे. बरेच टाळकरी मला शिव्या देतात, मला आपको कैसा बुद्धि दे दिया भगवान ने, ऐसी विचित्र बुद्धि, पता ही नहीं लगता आप कहाँ से किधर आ रहे हैं और कहाँ से किधर जा रहे हैं. मैंने कहा ये नैयायिक की बुद्धि है, ये कोई ये शास्त्री पिस्त्री की बुद्धि नहीं है, ये असली नैयायिक है. ये किधर से आएगी किधर जाएगी पता नहीं. आणि गाणे भक्ती शब्दाचा अर्थ काय, संसारावरचं प्रेम करायचं, देवाला समर्पण करायचं. पण त्या प्रेमाच्या आतमध्ये एक निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि या तीन गोष्टीने जे प्रेम आहे ते प्रेम देवाला समर्पण करणे, याच्याशिवाय भक्ती नाही. भावेबीन भक्ती भक्तीबीन मनी नाही भाव देवा मला पाव, मनी नाही भाव देवा मला पाव. देव आशाने धावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला.
कुंकू लावण्याचा अधिकार संपला. दुसरी बाई आली, बाई मला सवासणी जोग घालायचे. ते म्हणले मी बी सवासीने. ती म्हणली मला आयो जोग घालायचे. ते म्हणले इडी काय तुला मी तशी दिसत नाही का? ते म्हणले कंपळाला कुंकू नाही म्हणून विचारते. कुंकवाची ठेवा देवी बोरच्या देवी कशा बोरच्या देवी भाव नसेल तर काय नाही. हा? भाव नसेल तर भक्ती नाही. वरी वरी भाव वर वर भाव आहे. बऱ्याच जणांना माहीतच नाही की बटाटे कुठे येते. आणि ते कृषी मंत्री. हा. ते कोणते मंत्री? कृषी मंत्री. माहित नाही बटाटे कुठे येते. बऱ्याच जणांना माहिती नाही रताळ कुठे येते. ते कृषी मंत्री. बऱ्याच जणांनी डिग्री घेतल्या. काय तुम्ही डिग्री? मी कृषी अधिकारी. मी त्याला कृषी अधिकारी येतो मी. पण तुम्हाला हे माहित आहे का की लसूण कोणत्या वेळेला लावायचा? आमच्या म्हातारीला माहित आहे. निपोळीच्या आणि दसऱ्याच्या मध्ये लसूण लावा. लसूण लावताना खाली राख टाका आणि एक कांडी काढून लावा. मेल्याला बाजूला काढा. जिवंत लसूण लावा. हे म्हातारीला माहित आहे. पण कृषी अधिकाऱ्याला माहित आहे का? त्यांचं ज्ञान वरच तसं ज्यांचं धर्मावरती प्रेम नाही, कर्मावरती प्रेम नाही, साधूवरती प्रेम नाही, वेदावरती प्रेम नाही, शास्त्रावरती प्रेम नाही, ज्यांचं गुरुवरती प्रेम नाही, गुरु परंपरेवरती प्रेम नाही, ज्यांचं प्रेम केवळ पैशाच्या आणि सत्तेच्या भोवती फिरतं, त्यांचं जीवन असं आहे. त्यांचं जीवन असं आहे. पण ज्यांच्या प्रेमामध्ये केवळ आणि भक्ती ही भक्ती आहे, त्यांच्या दारामध्ये मुक्ती हात जोडून उभी आहे. ज्यांच्या दारामध्ये मुक्ती, ज्याच्या दारामध्ये भक्ती, ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम, अनुवाणीवरती हरिनाम आहे, त्याच्यासाठी संसाराने आपलं धरणं तेव्हाच सोडलेलं आहे. विठोबा रखुमाई. जवळजवळ कीर्तनाची वेळ मर्यादा संपलेली आहे. बऱ्याच वेळेला वेळ मर्यादा संपतो.